तर मित्रांनो, फायनली जीपॅडचं जे ॲडमिट कार्ड रिलीज झालेलं आहे आणि ते कसं डाउनलोड करायचं 5 मिनिटांमध्ये या व्हिडिओमध्ये पाहूया. पण त्याआधी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला एक लिंक दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्हाला थेट यावाल्या वेबसाईटवर येऊन जायचं आहे. इथे तुम्हाला युजर आय डी आणि पासवर्डचं ऑप्शन दिसत असेल, त्यामध्ये तुम्हाला तुमचा जीपॅडचा युजर आय डी आणि पासवर्ड या प्रकारे टाकून जे आहे लॉग इन करायचं आहे. लॉग इन करण्याच्या आधी तुम्हाला कॅप्चा दिसत असेल, तो कॅप्चासुद्धा तुम्हाला इथे भरून घ्यायचा आहे आणि तुम्ही हे तुमच्या मोबाईलवरून सुद्धा डाउनलोड करू शकता. तर मला जो कॅप्चा मिळाला तो 574271 काही या प्रकारचा. तुम्हाला सुद्धा तुमचा कॅप्चा प्रविष्ट करून इथे लॉग इन हे बटन दिसत असेल, त्यावर क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही लॉग इनवर क्लिक करसाल त्यानंतर तुमच्यासमोर काही या प्रकारचं एक ऑप्शन येईल. इथे तुम्हाला हे ॲप्लिकेशन डिटेल्स वगैरे दिसत असेल, तर तुम्हाला इथे काही करायची गरज नाही. तुम्हाला इथे मेन्यूचं ऑप्शन दिसेल आणि मेनूमध्ये तुम्हाला जे आहे ना इथे ॲडमिट कार्डचं हे ऑप्शन दिसत असेल, तर लगेच त्या ॲडमिट कार्डवाल्या ऑप्शनवर क्लिक करून घ्या. त्यानंतर तुमचे इथे ॲडमिट कार्ड खाली येऊन जाईल. तुम्ही इथून ते डाउनलोड करू शकता. आता मी हे स्क्रीन पोर्ट्रेट लँडस्केप मोडमध्ये केलेली आहे म्हणून तुम्हाला हे दिसत नसेल, पण तुम्ही पोर्ट्रेट मोडवर केल्यानंतर तुम्हाला काही या प्रकारे हे ॲडमिट कार्ड दिसेल. तुम्ही तिथे ॲडमिट कार्ड डाउनलोड इथे 3 डॉट्सवर क्लिक करून हे डाउनलोडवाल्या बटनवर क्लिक करू शकता आणि त्यानंतर तुमचं ॲडमिट कार्ड PDF मध्ये डाउनलोड होऊन जाईल.